तर मित्रांनो आज परत एकदा आलो भुईमुग काढायला. आपण जमल्या आता दोघा तिघा, अजून एक दोघा येणारा. आणि सरकारनं तर घेतले ठोकायला आणि पाण्या नाही घेतले चांगले तासून मारायला. भुईमुग काढायला सुरुवात केली आणि जाकाळायला सुरुवात झाली. तर वाजला 9. घरी शेळ्या बकऱ्या वैरण काढी स्वयंपाक पाणी म्हणजे घरवाली स्वयंपाक करी आणि हा कालचा वापा एक काढेल. तर 9 वाजला आणि चला आता उपटून घेऊ आणि मग सुरुवात करू खुडाय तोडायला. तर काय पब्लिक जेवायला की नाही ते जरासं उपटून मग जेवायला सुरुवात करू. तर आपण इकडं गोण्या आणायला टोकऱ्यांचं खुडून झाल्या का गोण्यांचं टाकू. चला गोण्या टोकऱ्या काय साहित्य लागेल तेवढं घेतलं आहे. आणि आपल्याला कॅमेऱ्यासाठी खास स्टँड आणलं आहे आणि छत्री आणलं आहे सावलीसाठी. पण आज जबरदस्त सावलीच आहे. चला ते अंगून घेता का आज? धर नाही मी स्टँड घेऊन आलो. आंबे पडता बरं का मित्रांनो पिकेला. ते पा ते अंगा साका भरपूर साका त्याला. आलू ना जवळ आलोय. डोरला आला पाहिजे. ही नक्की बावली आली आज गुढीची जोडीदारी. पायलच घेऊन जाते नाही ते. अजून एक पाणी भरायला ग. उभा राहून याला खाऊन घेतो मग पुढे तो. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी पब्लिक आले पाठीमागं तुम्ही पहा. पोरा स्वारा भरपूर गँग आले. जित्राप सिल्वर पार्टी. काय खुडतील काय आरडतील काय आंबा खातील असं काही कामधंदा आज त्यांचा चालेल. तर या ऊन तर नाही पण मग सावलीला बसू बसू खुडायला. तर आता केले खुडायला सुरुवात. 4-5 वाफा पाटला आणि इकडे पब्लिक जेव्हा बसले सकाळी जेवायला नव्हती. परगिरेवाडीची पाहुणे आल्या मटमटाली ना. पायल हां पायल नाही मग तिचं काय नाव आहे? नाही शिवानी. शिवानी आले भुईमुग खुडायला. ते तिकडे लपत ताटाच्या आड. आवरा जेवून घ्या मग चला खुडायला एवढी. तर पब्लिक जेवली खावली आणि आता बारीक सिल्वर पार्टी मस्त आंबा खायला कुदले आणि मोठाले पब्लिक शेंगा खुडायला कुदले.
आणि इकडं तंबू आला बेळेवाल्यांचं. जत्रा आहे का काय आज? प्रत्येकाला सत्र्या. सकाळी मस्त सावली होती ना, आता मोगाम ऊन आहे. सत्र्या घेऊन खोडाय सुरुवात, कारण ऊन लय बेकार चटाटून राहिले. हे उन्हात नका हिंडू. हा निर्मळीलाच खेळा, जास्त उन्हात कोणी हिंडू नका. प्रत्येकाच्या हातात आंबा रे, मोकार आंबा घेऊन आल्या रे. पीक केला का? आंबा खाऊन पाहता ना रे. घेतो खोडून, चला. बर दुपारची वेळ आहे आता. ऊन डायरेक्ट चक 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 करीत जाम ऊन झालंय. शेळ्या आणल्या, पाणी आणायला गेलो घरी. पाणी संपलं आमचा थंडगार. पोरं तिकडे बुरी खाली खेळायला गेल्या, साऱ्या गोण्या घेऊन गेल्या. शेळ्या लांबून बांधल्या त्याच्यातच. आपल्याला सेपरेट सत्रे ठोकले आता इकडं. ते इकडे जाऊन बसतो. सत्रे असून सत्र्यानं ते दम नाही निघत. चला घेतो खोडून तोडून. शेळ्या चरत्या. मक्का तर लावायला सावलेलं, पण काय ते काय झाडावानी सावलीत नाही देणार एवढी खास. माती गुळून खाली जाते का? माती गुळून गुळून बाजूला काढायची. तसं वाळत घातल्यावर बरीच माती निघाल. किती माती मग ये हानी ते मला. त्यांचं किती कडून झालं वय बरं पाहिजे. छत्री आणली आता. इकडे राहिलाय एवढा. नको ना. हा 16 किती वापा? 1 2 3 एक कुडता 4 तो 5 वाप झालं ना कुठे. हा दिवसभर 5च वाप कुठे गेलं ना. मग पार रात्र झाली. आता शेळ्या गेले, माणसं गेली घरी. आता दोघा तिघाच राहिलो ना. तिघाच राहिली. असा दिवसभर शेंगा उपटल्या कुडल्या, घरी नेऊन टाकली बाचकी ना. हा मग सांग शेतकरी मित्रांना म्हणा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये कमेंट द्या, कमेंट मध्ये कमेंट द्या, आणि इतरांना पण शेअर करा. इतरांना पण शेअर करा. जय शेतकरी. जय शेतकरी मित्रांनो.